नमस्कार मित्रांनो, तुमचे AJ वाईब्स 360 चॅनलमध्ये स्वागत आहे. काल आपण इथेनॉलबद्दल बोललो, आज आपण जॉब मार्केटविषयी बोलूया. जॉब मार्केट हा विषय स्टुडंट, कॉलेज स्टुडंट, ओव्हरऑल ऑल द स्टुडंट जे आपल्या भविष्याबद्दल विचार करतात, ज्यांना भविष्यामध्ये पुढं काहीतरी व्हायची इच्छा आहे, त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला यातून खूप सारं नॉलेज पण भेटेल. तर मला सुरुवात करायची आहे जॉब मार्केटच्या अपॉर्च्युनिटीपासून, इन्व्हेन्शनपासून आणि त्याच्यानंतर आत्ताची सध्याच्या परिस्थितीबद्दल. तर जॉब मार्केटच्या इन्व्हेन्शनबद्दल आधी बोलूया. 1970मध्ये आपल्या भारतामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि IT मार्केट हे 1980च्या पॅचमध्ये तयार झालं. त्याच्यानंतर जी ग्रोथ झाली 1981मध्ये इन्फोसिस, देन TCS ह्या कंपन्यांनी आपले पाय जमवायला भारतामध्ये सुरुवात केली. त्यानंतर IT आणि पैसा हे एक समीकरण झालं. म्हणजे गावखेड्यामध्ये जेव्हा पण आपण एखाद्या इंजिनियरबद्दल ऐकतो की अरे तो इंजिनियर आहे तर त्याच्याकडं खूप पैसा आहे असं वाटतं. पण हे गणित कधी होतं? 2000, 2010, 90च्या काळामध्ये. आत्ताच्या काळामध्ये जो पैसा आहे आणि त्या काळाचा जो पैसा आहे यामध्ये खूप फरक आहे. पहिली गोष्ट, जेव्हा आपण 12वीमधून बाहेर पडतो ना, आपल्याला 3-4च ऑप्शन माहिती असतात. डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस हे 3-4 ऑप्शन्स आपल्याला कायम ऐकवले जातात, सांगितले जातात. डॉक्टर हो, नाहीतर इंजिनियर हो, किंवा काहीतरी गव्हर्नमेंट एक्झाम देऊन MPSC UPSCसाठी ट्राय कर. MPSC UPSC तर आमच्या घरामध्ये तर काही माहीतच नव्हतं की काय आहे काय नाही आहे. पण हा, हे 3-4 ऑप्शन्स असतात जे एक्सप्लोअर करण्याची गरज असते. पण याच्या व्यतिरिक्त पण खूप असंख्य ऑप्शन्स आहेत. हे कोणाला माहीत नाही आहे. कोणाला माहीत नाही इन द सेन्स मला तर माहीतच नव्हतं. म्हणजे नक्की तुम्हाला माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण कधी आपल्याला माहीतच नव्हतं. आपल्याला सांगितलेलं असतं अरे 12वी झाली, तू आर्ट, कॉमर्स, सायन्सने आलाय, सायन्सने आलाय तर इकडे जा, कॉमर्सने आलाय तर इकडे जा, आर्टने आलाय तर इकडे जा, हे सांगितलेलं असतं. पण सायन्सने जेव्हा आपण येतो तेव्हा टक्केवारी घसरत येते आणि त्यानंतर आपण कॉलेज लाईफमध्ये जातो. ॲडमिशन हा खूप मोठा क्वेश्चन आहे. माझं शिक्षण एका चांगल्या युनिव्हर्सिटीमधून झालं आणि त्या काळामध्ये मी मास्टर्स केलं हे फक्त 3 लाखामध्ये. त्या काळामध्ये. आत्ताच्या काळामध्ये जर हे कॅल्क्युलेशन केलं तर हे खूप वियर्ड असेल. म्हणजे मी एकाच चांगल्या पुणे युनिव्हर्सिटीच्या एक कॉलेजमधून मी गेलं. पण आत्ताच्या काळामध्ये हे पॉसिबल आहे का? आत्ताच्या काळामध्ये मुलांना आपण कितपत, म्हणजे आत्ताचे नर्सरीचे फीज 3 लाखापर्यंत असतात. म्हणजे हे ज्याचं त्याचं चॉईस आहे. पण आता 3 लाखापर्यंत तर मिनिमम, मॅक्झिमम ह्या गोष्टी असतात. डॉक्टर बनणं तर मीन्स इट इज इन अ CR. नीट परीक्षा द्यावी लागते, ती क्रॅक करावी लागते. नाही झालं तर मग मॅनेजमेंट कोटा, प्रायव्हेट कॉलेजेस ह्या गोष्टी असतात. वकिलांची संख्या, त्याच्यानंतर मग इंजिनियर. तर मी एक इंजिनियर आहे तर मी इंजिनियरविषयी जास्त बोलू शकतो. ह्या फील्डमध्ये पहिल्या अपॉर्च्युनिटी खूप होत्या. आता कॉम्पिटिशन खूप आहे. टेक्नॉलॉजी रोज बदलते. इवन इन अ मिनिट द थिंग्स आर चेंज्ड. सो टेक्नॉलॉजी बदलतात. कॉलेजेसमध्ये आपल्याला त्याच लँग्वेज शिकवून आपल्याला पुढे जातात. बट नाव आता AI, ML, LLM ह्या गोष्टी आल्यात. मार्केटमध्ये फ्रेशरसाठी मार्केट खूप क्राऊडेड आहे. 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर थोडं स्ट्रगलिंग लाईफ आहे. थोडा जास्त एक्सपिरियन्स असेल तर पॅकेजमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि तुम्ही जर कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असेल तर वेल अँड गुड. पण कोणती गोष्ट? AIची. AI, LLM ह्या लँग्वेजेस आज आपल्याला ह्या लँग्वेजेस कुठे नेऊन ठेवणार आहेत? ह्या लँग्वेजेस आपल्याला काय शिकवणार आहेत? ह्या लँग्वेजेसपासून आपण काय डेव्हलप करणार आहे? ह्या लँग्वेजेसचा जॉबवर काय इम्पॅक्ट पडणार आहे? ह्या लँग्वेजेसचा कॉलेजेसवर काय इम्पॅक्ट पडणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मीन्स एक एक्झाम्पल देतो. पहिले कॉल सेंटर्स असायचे. आता कॉल सेंटर्सने 90% ह्युमन्स रिड्यूस केलेत.
आणि त्याच्या जागी AI रोबो असतात. AI रोबो इन द सेन्स नॉट इन अ रोबोट मशीन, इट्स लाईक अन AI जनरेट. तर वेनेवर तुम्ही एखादी गोष्ट बोलता ते इंटरप्रिट करून ते तुम्हाला त्याचं ॲन्सर देतं. इट्स लाईक आता सिरीमध्ये आहे, AI जेममध्ये आहे, खूप सारे ॲपलने आता ॲपल इंटेलिजन्स लॉन्च केलं. तर ह्या गोष्टी आहेत. तर कॉल सेंटर जॉब्स फर्स्टली दे आर रिड्युस्ड इन द सेन्स 90% रिड्युस्ड. कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट्स होतात, पण कोणत्या कॉलेजेसमध्ये होतात? गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, IITमध्ये, IIMमध्ये, MITमध्ये, कोणत्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट होतात? तुम्ही जर लास्ट 3 वर्षाचा रेशो काढला तर तुम्हाला कळेल की प्लेसमेंट रेशो काय. प्लेसमेंट रेशोपासून आपल्याला एक समजतं की 100 मधल्या 20 पोरांना प्लेसमेंट लागते, 80 मुलांचं काय. तर स्किल डेव्हलपमेंटकडे फोकस केलं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट हा पण खूप मोठा विषय आहे, कारण की आपण स्किल डेव्हलपमेंट इन द सेन्स बिझनेस आहे का, एखादी कला आहे का. मीन्स एक प्लंबर असतो तो पण एक स्किल्ड प्लंबर असतो, एक फरशी बसवणारा असतो तो पण एक स्किल्ड असतो. तर स्किल डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे आताच्या काळामध्ये. कन्स्ट्रक्शन साईट्स, त्याच्यानंतर रोड, हायवेज, ह्या खूप कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत. तर मेकॅनिकल, कम्प्युटर, मरीन, दोज आर द इंजिनिअरिंग थिंग्स. ह्या खूप इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. पण पुन्हा एकदा सामान्य कुटुंबामध्ये जे प्रश्न पडतात की नक्की पुढे काय करायचं, नक्की आपल्याला पुढे व्हायचंय काय, हे माहीतच नसतं. मीन्स 80% मुलांना हे माहीतच नसतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही फ्रेशर आहात आणि जॉब नाही लागला आणि तुम्ही नेक्स्ट इयर जॉब मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला कॉम्पिटिशन डबल होतं. म्हणजे त्या वर्षाचे पासआउट्स, त्या वर्षाचे खूप सारे पासआउट्स जे असतात ते खूप अपग्रेडेड असतात तुमच्यापेक्षा. मग त्या गॅप इयरमध्ये काय करायचं, कोणतं सर्टिफिकेशन करायचं? आता बेसिक जावा लँग्वेज करून होणार आहेत का? कंपन्यांना त्याची गरज असते का? कंपन्यांना काय लागतं? AIमध्ये ML लागतं, LLM लागतं, कोणते मॉड्यूल्स लागतात, काय वापरतात, सर्व्हिस नाव म्हणजे काय, ह्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करावा लागतो. पण त्या 1 वर्ष घरी बसण्याच्या याच्यात एक गॅप पडतो आणि कंपन्या आपल्याला निग्लेक्ट करतात आणि त्या निग्लेक्शन हा गॅप वाढवत जातं. ह्या पण एक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जसं इन्व्हेन्शन आलं, डेव्हलपमेंट आली, त्याच्यानंतर रिसेशन आलं. 2010चा जो पॅच होता तो खूप रिसेशनचा पॅच होता IT सेक्टरमध्ये. आज त्या काळात जर एखाद्याला 1 लाख सॅलरी असेल आणि आज एखाद्याला 1 लाख सॅलरी असेल तर नक्की तो मोठा की आजचा मोठा, हा एक क्वेश्चनच आहे. म्हणजे आजच्याला 1 लाख असेल तर 90,000 तर EMI, घरचं खर्च, 10,000 उरतात, त्याच्यामध्ये मूवी तिकीट्स अँड ऑल. सो ह्या पण गोष्टी असतात. तेव्हा याचा 1 लाख आणि आत्ताचा 1 लाख, इट्स लाईक अ स्काय इन ब्ल्यू. म्हणून पैसा मोठा झाला, माणूस मोठा झाला की क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आपल्याला सगळ्यांना पडतो. हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा उत्तर एकच असतं, अपग्रेड युअर सेल्फ. व्हेनेवर यू आर अपग्रेडिंग, जेव्हा पण तुम्ही स्वतःला अपग्रेड करता, कोणत्याही क्षेत्रात असेल, इंजिनिअरिंगच नाही, कोणत्याही क्षेत्रात असेल, मेकॅनिकल फील्ड असेल, 3D आलं, 2D होतं, 4D आहे, 8D आहे, ते स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन साईट्सला गेलेत, पहिले विटा होत्या, आता पेवर ब्लॉक्स आहेत. प्रत्येक गोष्ट अपडेट होते. तर स्वतःला अपडेट कसं राहायला पाहिजे, स्वतःनी अपडेट राहणं म्हणजे कपडे अपडेट करणं नाही, आपलं नॉलेज अपडेट केलं. आपलं नॉलेज अपडेट झालं पाहिजे. आपल्या ज्या गोष्टी आहेत सराउंडिंग्समध्ये त्या अपग्रेडेड पाहिजेत. मला एकच सांगायचं तुम्हाला याच्यामध्ये की जेव्हा पण एखादा करिअर निवडता, स्वतःला काय आवडतं हे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच इम्पॉर्टंट मार्केटला तुमच्याकडून काय पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आणि मार्केटला तुमच्याकडून जे पाहिजे ते जर भेटलं तर 100% तुम्ही जे करताय त्याचं तुम्हाला फळ नक्कीच भेटेल. द अपॉर्च्युनिटीज आर लेस, बट वेन एव्हर यू आर गेटिंग द अपॉर्च्युनिटी यू नीड टू टेक.
मी एक IT इंजिनियर आहे आणि मला 7 ते 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. पण जेव्हा एखादा फ्रेशर मुलगा मला रिझ्यूम पाठवतो, सर कुड यू प्लीज रेफर मी, किंवा मला जॉब लावून भेटेल का दादा, तर मला जेव्हा मी HR डिपार्टमेंटकडं किंवा सिनियर मॅनेजरला विचारतो, त्यावेळेस ते बोलतात की क्या स्किल आहे, व्हॉट्स द स्किल. सो तेव्हा प्रश्न पडतो की हा तर फ्रेशर आहे, याच्याकडे काय स्किल आहे. तर फ्रेशरकडे काय स्किल आहे याच्यापेक्षा फ्रेशर लोकांनी आपण कॉलेज करताना साईड बाय साईड काय स्किल शिकले पाहिजेत हेही तेवढं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप सारे सर्टिफिकेशन थिंग्स आहेत. म्हणजे IT इंजिनियर ही एक कन्सेप्ट नाही आहे, हे एक नॉवेल होऊ शकतं. हे नॉवेल ह्या पद्धतीने मी बोलतोय की जर आपण बोलायला गेलं तर मी कॉल सेंटरचं एक्झाम्पल दिलं, त्याच्यानंतर DevOps येतं, त्याच्यानंतर टेस्टिंग येतं, त्याच्यानंतर AI इंजिनियर्स येतं, त्याच्यानंतर प्रोडक्शन, त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ह्या खूप एजाईल फाउंडेशन, स्क्रम मास्टर्स, म्हणजे बोलायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्टीला स्किल लागतं. तर स्किल डेव्हलप करणं असेल किंवा ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला केल्या पाहिजेत. आत्ताचं जॉब मार्केट हे खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. तुम्हाला पैसे भेटतात का, तर हो, पण तुमच्याकडे स्किल पाहिजे. तुम्हाला पैसे भेटत नाहीत, तुम्ही जेव्हा अशी कंप्लेंट करता तेव्हा समजून जायचं की त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. जेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन्स येतात, ऑब्व्हियसली बार्गेनिंग पॉवर वाढते. तुमची बार्गेनिंग पॉवर काय हे तुम्ही ठरवा. ह्या बार्गेनिंग पॉवरचा वापर करणं हे पण एक स्किल आहे. त्याच्यामुळे स्किल शिकणं ही IT ची गरज आहे. खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे AIचे जर मी बोलायला गेलो तर क्लॉड आहे, ChatGPT आहे, जेमिनी AI, ॲपल इंटेलिजन्स आहेत, त्याच्यानंतर डीपसिंक आहे. हे AIचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे AIचे एवढे ऑप्शन्स आहेत की AI मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. मग माणसांमध्ये किती कॉम्पिटिशन असेल, स्टुडंट्समध्ये किती कॉम्पिटिशन आहे. आता तर जेनझी जनरेशन आहे, ते खूप खूप ॲडव्हान्स्ड आहेत, खूप जास्त ॲडव्हान्स्ड आहेत. म्हणजे एखादी स्क्रिप्ट जर दिली तर ते 1-2 ते 3 मिनिटात आपल्याला ChatGPT वरून मॉड्यूल तयार करून आपल्याला देतात. इतक्या लेवलचे जेनझी आहेत. तर आपण त्या मार्केटमध्ये सिनियर 7-8 वर्ष एक्सपिरियन्स, 10 वर्ष एक्सपिरियन्स, 15 वर्ष एक्सपिरियन्स कसे टिकणार, किंवा फ्रेशर लोक कसे घुसणार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण म्हणजे क्वेश्चन्स शोधतो, सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो, किंवा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये न्यू थिंग्स पाहण्याचा विचार करतो, तेव्हा एकच गोष्ट असते, ती म्हणजे स्किल. जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आत्ताचं काही रिसेंट ले ऑफ्स उदाहरणं आहेत. इन्फोसिसचा ले ऑफ झाला, TCSचा ले ऑफ झाला, मायक्रोसॉफ्टचा ले ऑफ झाला, गुगलचा ले ऑफ झाला, मेटाचा सुद्धा ले ऑफ झाला. मेटा रिड्यूस 6,000 एम्प्लॉई. हे ले ऑफ्स आहेत. हे ले ऑफ्स काय आहेत? म्हणजे त्यांना गरज नाही आहे, त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स नाही, असं काय नाही आहे. त्यांना फक्त एक बेटर कॅन्डिडेट पाहिजे, बेटर टॅलेंट पाहिजे, एक न्यू अपॉर्च्युनिटी पाहिजे, नवीन स्किलवालं पाहिजे. तुम्ही जर स्वतःला अपग्रेड नाही केलं, दे आर द प्रायव्हेट सेक्टर्स. ते प्रायव्हेट सेक्टर्स आहेत. म्हणजे ले ऑफ जेव्हा होतात तेव्हा काय होतं हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, कारण की माझ्यासोबत सुद्धा ले ऑफ झालेलं आहे. म्हणजे ले ऑफमध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स नसतात. म्हणजे लॉ आहे, सगळं आहे, बट ऑप्शन्स नसतात, कारण की तुम्हाला एक बेटर करिअरकडे जायचं असतं. आणि ते ले ऑफ कसे होतात, काय होतात, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की काय ऑप्शन्स शोधावे, काय असतं, काय स्ट्रक्चर असतं ले ऑफचं, कसे ते आपल्याला प्रपोज करतात ले ऑफमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तुम्हाला. पण ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं अबाउट द स्किल, तुम्ही स्किलबद्दल नक्की शिका. पण ह्या स्किलबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, ह्या स्किल सेट्सबद्दल तुम्हाला IT रिलेटेड किंवा IT रिलेटेड फील्ड सर्टिफिकेशन रिलेटेड काही क्वेश्चन असतील, मला कमेंट करा. मी त्या कमेंटवर नक्की रीच आउट करेल. मला तुमचे क्वेश्चन्स असतील ते नक्की इंस्टाग्राम, फेसबुक नक्की पाठवा. मी त्याचा पण विचार करेल. लिंक्डइनवर सुद्धा मी आहे, तर लिंक्डइनवर सुद्धा पाठवू शकता.
मी मार्केटिंग करत नाही आहे, मला कोणत्याही सर्टिफिकेशनचं किंवा काही कोलॅब नाही आहे, पण तुम्हाला स्किल शिकणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि ते स्किल शिकण्यासाठी तुम्ही नक्की आणि नक्की खूप सारे इक्विपमेंट्स आहे, लिंक्डइन लर्निंग आहे, यूट्यूब आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण त्याचा वापर केला पाहिजे. सो मी एवढंच सांगेल की ह्या जॉब मार्केटमध्ये पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी होत्या, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी होत्या, आता कॉम्पिटिशन आहे. सो कॉम्पिटिशनसाठी तयार राहा. येणारा काळ खूप चॅलेंजिंग असणार आहे, पण तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की मार्केट कधी पण पलटू शकतं. व्हिडिओ नक्की पहा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.